काल रात्रीपासून नाशिकमध्ये संततधार पाऊस सुरू आहे। मात्र नाशिकमध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी खरं तर नाशिक महानगरपालिकेचा आपत्कालीन कक्ष जो आहे तो कार्यान्वित आहे। या ठिकाणी जर बघितलं तर या सर्व कर्मचाऱ्यांना विविध विभागातनं खरं तर फोन येत आहे आणि या त्यांच्या तक्रारीचं जे निवारण आहे ते देखील करण्यात येत आहे। उपमहापौर विलास शिंदे हे देखील या ठिकाणी लक्ष देऊन आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। अण्णा, खरं तर आपत्कालीन कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे, कशा पद्धतीने हा काम करतोय? खरं तर काल रात्रीपासून प्रचंड प्रमाणामध्ये नाशिक शहर आणि परिसरामध्ये पाऊस सुरू आहे। मागच्या आठवड्यात जो पाऊस झाला त्याच्यामुळे थोडीशी नाशिक शहरातील नागरिकांना त्याचा त्रास झाला आणि त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या महापौर असतील, आयुक्त असतील आणि सर्व सदस्य यांच्या सूचनेनुसार नाशिक महानगरपालिकेने या ठिकाणी माननीय झगडे मॅडम उपायुक्त यांच्या आधिपत्याखाली हा आपत्कालीन कक्ष सुरू केलेला आहे। याच्यामध्ये 4 हेल्पलाईन आहे आणि इथं ज्यावेळेस नागरिकांच्या तक्रारी येतात, आज रात्रीपासून साधारणतः 70 तक्रारी या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहे आणि ज्यावेळेस या ठिकाणी तक्रार प्राप्त होते इथून संबंधित विभागामध्ये आमचे 6 डिव्हिजन आहे। 6 डिव्हिजनला डिव्हिजन ऑफिसर आहेत। त्या डिव्हिजन ऑफिसरला आणि संबंधित अधिकाऱ्यांना अवघ्या 30 सेकंदाच्या आतमध्ये हा कॉल त्या ठिकाणी सूचना केल्या जातात आणि त्या संबंधित जो कॉलधारक किंवा जो तक्रारदार आहे त्याला अवघ्या 5 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने जी अपेक्षित आहे ती मदत मिळते आणि त्याच्यामुळे ह्या आपत्कालीन व्यवस्थेचा खूप चांगला फायदा आजच्या या मागच्या 20 तासापासून पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे सगळ्या सिच्युएशन अंडर कंट्रोल आत्तापर्यंत महापालिकेच्या आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी आमचे तैनात आहेत आणि त्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अजून पाण्याची पातळी विसर्ग हा वाढू शकतो। धोक्याच्या पातळीला आपण दुपार 3 वाजेपर्यंत धोक्याची पातळी किंवा इशाऱ्या पातळीपर्यंत आपण विसर्ग होईल, परंतु नदीकाठचे जे नागरिक आहेत किंवा नाल्याच्या बाजूला ज्या काही वसाहती आहेत वस्त्या आहेत त्यांना सुद्धा आम्ही अलर्ट दिलेला आहे। त्या ठिकाणी आमचे फायर ब्रिगेडचे लोक असतील ते त्या ठिकाणी गेलेले आहेत, अलर्ट माहिती देत आहेत, सूचना करतायत, सतर्क करतायत। नागरिकांनी सुद्धा पाऊस चालू आहे, पावसाच्या या सगळ्या याच्यानुसार काही काम असेल तरच घराबाहेर पडावं आणि जे नागरिक नदीकाठी राहतात त्यांनी तात्काळ त्या ठिकाणून आपली स्वतःचा त्या ठिकाणी सूचना शासनाच्या आणि मनपाच्या सूचनेप्रमाणे त्या ठिकाणी आपण स्थलांतरित व्हावं एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो। आणि ह्या आपत्कालीन विभागामध्ये जर कोणाला काही तक्रार असेल त्यांनी नाशिक मनपा आपत्कालीन विभागाशी संपर्क साधावा। आपण बघतोय खरं तर या आपत्कालीन कक्षाच्या अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। झगडे मॅडम, गेल्या वेळेस खरं तर पावसाने नाशिककरांची दयनीय अवस्था झालेली होती, ठिकठिकाणी गाड्या देखील रस्त्यामध्ये खचलेल्या होत्या, त्याच्यामुळे आता हा आपत्कालीन कक्ष फार महत्त्वाचा असणार आहे। या ठिकाणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर कशा पद्धतीची कारवाई पुढे होती? नाशिक महानगरपालिकेमध्ये माननीय आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। काल रात्रीपासून साधारणतः 60 ते 70 आपत्तीचे कॉल आम्ही अटेंड केलेले आहेत आणि सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झालेली नाही। नाशिक महानगरपालिकेमधले सर्व विभागांचे सर्व अधिकारी, कर्मचारी, फायर डिपार्टमेंट आणि सर्व क्षेत्रीय अधिकारी हे सतर्क आहेत आणि आपापल्या क्षेत्रीय स्तरावरील आपत्तीची परिस्थिती सक्षमपणे हाताळत आहेत। तर मॅडम, खरं तर गंगापूर धरणामधून विसर्ग करण्यात येत आहे। आता जो विसर्ग केला जातोय त्याच्यामध्ये वाढ देखील होण्याची शक्यता आहे। काय नेमकी परिस्थिती आहे? धोका पातळीचा इशारा कुठपर्यंत आहे? पाटबंधारे विभागाने दिलेल्या सूचनेनुसार दुपारी 1 वाजेपर्यंत साधारणतः 14,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणामधनं करण्यात आलेला आहे। त्यामुळे होळकर पुलावर असलेली जी इशारा पातळी आहे ती ओलांडलेली आहे आणि पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार जर पाऊस सातत्याने चालू राहिला तर दुपारी 3 वाजेपर्यंत 19,000 क्युसेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग करणार आहेत। म्हणजेच 19,000 क्युसेक्स म्हणजे धोक्याची पातळी ओलांडली जाणार आहे। त्यामुळे नाशिक महानगरपालिकेतर्फे सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपण काळजी घ्यावी, विशेषतः नदी किनारी परिसर, खोलगट भागामध्ये ज्या ठिकाणी पाणी साचतं अशा लोकांनी महानगरपालिकेच्या सूचनेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं आणि विनाकारण धोका पत्करू नये। आवश्यकता नसल्यास आपण घराच्या बाहेर पडू नये। एकूणच बघितलं तर अजून काही तास खरं तर पाऊस सुरू राहणार आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन महापालिका प्रशासनाकडून केलं जात आहे। कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी आपत्कालीन कक्ष जो आहे तो कार्यान्वित आहे। मात्र नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचं जे आवाहन आहे ते प्रशासनातर्फे यावेळी करण्यात आलेलं आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।